रामकृष्ण हरी. तुमच्यासाठी पौर्णिमेचा सुंदर उपाय. दर पौर्णिमे असं 11 पौर्णिमा करायच्या. काय करायचं, 2 विड्याची पानं घ्यायचं, एक पिवळं ब्लाऊज पीस घ्यायचं, त्या पिवळ्या ब्लाऊज पीसवर 2 विड्याची पानं ठेवायचं, थोडं अक्षदा ठेवायचे, म्हणजे तांदूळ, एक नारळ ठेवायचं, 7 हळकुंड ठेवायचं, 51 रुपये ठेवायचे. नाही तर तुम्हाला जसे यशाशक्ती वाटलं तसं तुमच्या पद्धतीने पैसे ठेवायचे. दक्षिणा लक्ष्मी येते, दक्षिणा ठेवायचा. त्याच्यामध्ये 7 लवंग असावं आणि 7 वेलदोळे असावं. असं सर्व घेऊन एक विड्याचं पान तयार करून आणायचं पानवाल्याकडून. त्याच्यावर 2 लवंग खोचलेले असावं. हे सर्व घेऊन माता राणीच्या, कुठल्याही जवळच्या माता राणीच्या मंदिरात तुम्ही ठेवून यायचं. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असलं तरी चालेल, तुमच्या कुलदेवीच्या नावाने ठेवून यायचं आणि सांगणं करायचं की आमच्या घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी नांदू दे आणि आमच्या कमाईला बरकत मिळू दे. असं कुलस्वामिनीच्या नावाने ही ओटी 11 ओटी ठेवायची. 11 ओटी म्हणजे 11 पौर्णिमा. 11 पौर्णिमा असं करायचं. आणि चढती पौर्णिमा करायची असते, म्हणजे पौर्णिमा लागली की त्या दिवशी ठेवून यायचं. आणि उतरती अमावस्या करतात. उतरती अमावस्याला लोक नारळ वाढवतात, म्हणजे नारळ फोडून नजर काढतात, असं आहे. तर तुम्ही 11 पौर्णिमा करा कुलस्वामिनीच्या नावाने. बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळेल. आणि जरी आपली कुलस्वामिनी आपल्याला माहीत नसेल तरी तिच्या नावाने चढवायला काय हरकत आहे. आई आहे ना, आई कधी लेकरांना नाराज होत नाही, पण आईचं पण संगोपन करणं तेवढंच लेकरांची पण गरज असते ना. आई आई असते, लक्षात ठेवा. जशी मी तुमची आई आहे तशी तीही तुमची आई आहे कुलस्वामिनी. करा 11 पौर्णिमा आणि घरातला आनंद घ्या. रामकृष्ण हरी.